कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रॅम्प वॉक वरही ब्रेक डान्स करणारा हा बहुरूपी आज रॅप बॅटल लढणार आहे. गायत्री सोबत सुभाष दादा आज नव्या रूपात दिसणार आहे. आपल्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली गायत्री आणि बहुरूपी सुभाष दादा येत आहेत आपलं मन जिंकायला. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ज्यावेळेस माझं नाव आलं मी त्यावेळेस मी तिथं स्टेजवर भेटलो नाही, बोलायला तसलं भेटलो नाही, काही नाही. फक्त एवढंच की फक्त ते रॅप कुठं चुकावं नाही आणि जे करायचं ते रॅपचे ऍक्शन ते कुठं चुकावं नाही, एवढं धक चालू होतं. नाव माझं सुभाष माझे काम दारोदारी, काम बहुरूपी माझी सगळी दुनियादारी. लहानपणापासून मला कमावची अक्कल आली, कधी खरड्याला सवारी कधी चावल्याला सवारी. यो 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 चल भावा सिटी मध्ये मला काहीतरी मिळाली, चल भावा सिटी मध्ये मला काहीतरी मिळाली. समुद्र किनारी मी खूप मजा केली. मस्त करताय, कमॉन. नाव माझं सुभाष माझी कला दारोदारी, नाव माझं सुभाष माझी कला दारोदारी, काम बहुरूपी माझी जगाच दुनियादारी. माझ्या ऍक्टिंगच्या भरोशावर माझं ऑर्गॅनिक फेम, झी मराठीवर माझं आहे लय प्रेम, झी मराठीवर माझं आहे लय प्रेम. लहानपणात मला कमवची अक्कल आली, कधी खरड्याला सवारी कधी जावळ्याला सवारी. रूप आमची अनेक पण आतून नाही फेक, बंदे आम्ही नेक, घरात आमचाच नंबर एक, घरात आमचाच नंबर एक, घरात आमचाच नंबर एक. नाही आवडला वाटतं आपला परफॉर्मन्स. गेले कुठे सगळे? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे ढोल ताश ढोल पिटीज संबळ ठेकत लावायचा, ढोल ताश ढोल पिटीज संबळ ठेकत लावायचा. अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा, बर्थडे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा. आज सगळ्यांबरोबर केक कापून कसं वाटलं? मजा म्हणजे अशी मजा आली की बरं वाटलं? जीवनामध्ये पहिल्या फर्स्ट टाइमच अशी मजा आली मला, म्हणजे पहिल्यांदाच अशी मजा मला कधीच नाही आली. बर्थडे माझी जन्मतारीख सुद्धा मला माहित नाही किती. ह्या गावची त्या गावाला फिरत असतो मी, पण मला एवढा आनंद आहे ना, या मित्रांनी मला एवढी साथ दिली आणि त्यांनी मला एवढं खुश केलं. त्यांचा उपकार कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. धन्यवाद भावांनो, तुम्हाला कधी मिस करणार, कधी निमेराच कधी मिस करणार तुम्हाला. तुमच्यासाठी माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. ओ बघायचंय का तुम्हाला? हो. या इकडे या. सुभाष दादांना त्यांचं सरप्राईज दाखवा प्लीज. वाढदिवसाच्या तुम्हाला माझ्याकडून मुलीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही ज्या घरात राहतात ती घर मी माझ्या आयुष्यात नाही पाहिलं, आणि तुम्ही असंच घर आपल्या मुलीसाठी बनवचं नका. लय खुश झालो सर मी आता लय, कारण की माझ्या मुली ज्यावेळेस मी इकडे येता नाही काय नाही, माझी मुलगी नुसती पा करायची, पण आता म्हणजे चालत नव्हती जास्त. ती नुसती अशी चालता चालता पाऊल पडायची खाली, पण तिला आता बघितली ती पळती लय. लय आनंदात लय खुशी यायला लागली आता. माझी मुलगी नगरमध्ये IC मध्ये होती 15 दिवस. लय सिरियस होती, म्हणजे तिला म्हणजे डॉक्टर सांगायचे कधी असं कधी तसं सांगायचे. माझा एकदम जीव घाबरल्यासारखा व्हायचा. तिला मांडीवर घेतली का नाही, तिचं ते
सलन लावलेली, तिला सलन हात लावलेली, ती अशी रडता रडता इकडे करायची, पण तिचा हात ते सांभाळण्याचं मी तिला लय दुःखात वाचविलेले. पण देवाची कृपा, कुठेतरी आपण चांगलं केलं आणि तारलीची ताण जाणली, भोकलीची भूक जाणली आणि कुठेतरी आपल्याला सावली भेटली आणि ती माझ्या मुलीचं आता बघितलं मला खूप आनंद झाला सर. पण आता आणि तुमचे ही शोचं कधीच उपकार विसरू शकत नाही. शोचं तुमचं कधीच माझ्या आयुष्यात, मी जर घरी जर गेलो, हरून जर गेलो तर मला काही नाही, पण तुमचं आणि तुमच्या शोचं मी कधीच नाव विसरू शकत नाही माझ्या तोंडात, कधीच. चल भावा सिटी तीन गाव कधीच विसरू शकत नाही. आज मुलीला असताना बघून कसं वाटलं सुभाष दादा? लय चांगलं वाटलं सर, लय. कारण की रोज मिस करतो मी तिला, रोज. आय कॅन अंडरस्टँड. आणि आता परिस्थितीनुसार मी माझं कुटुंबाकडे जास्त लक्ष ठेवणार, कारण की जे आपल्याला म्हणजे आपल्याला नाही, घर नाही आपल्याला, कुठं जागा नाही, कुठं सहारा नाही आपल्याला घरी पड बसायला, ती कमवण्यासाठी मी जरा थोडं त्यांच्यापासून दूर आलेलो आहे. बरोबर, तेच आपलं ध्येय आहे, ते आपलं लक्ष आहे. हो, आणि त्यामुळे आपल्याला जिद्दीने काम करायचं, जिद्दीने काम करायचं, खेळ खेळायचं आणि जिंकायचं. हो सर, हो. आणि बायकोनी सांगितलं तिचं पण स्वप्न आहे, घर बांधायचंय. तिने हो. विचारलंय आपण असं घर बांधणार ना मुंबई मॅन्शन सारखं? हो हो. आणि दादा मला एक सुभाष दादाला एक गोष्ट सांगायची आहे की मला वाटते तुमचं म्हणजे घर नाही होऊ शकत, कारण तुमच्या नशिबात बंगलाच येणार आहे डायरेक्ट. धन्यवाद धन्यवाद दादा, धन्यवाद. बहुरूपी ब्रो अँड ग्रो. थँक्यू सो मच फॉर वंडरफुल परफॉर्मन्स. धन्यवाद धन्यवाद. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्लीज बसून घ्या. धन्यवाद. रॅम्प वॉकवर चालणारी श्रुती ऋषिकेश सोबत बीट धरणार. पैलवानांना आसमान दाखवणारा गडी आज रॅपच्या आखाड्यात उतरणार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोल्हापूरचा पैलवान आणि त्याची मेंटर श्रुती हिचं. ते होईल. हर हर महादेव. जय शंभूनारायण. जय शिवराय मित्र. RC company in the house. Pailwan from Ichalkaranji, yo Pailwan from Ichalkaranji, yo Pailwan from Ichalkaranji, yo Pailwan from Ichalkaranji. यो पैलवान फ्रॉम इचलकरंजी. हे नाव सांगू की माझी ओळख सांगू? नाव माझं सांगू की ओळख माझी, यो पैलवान सरळ मारतोय बाजी. बाजी कुठली बाजी? हा. काही गरज कोणाला कराया राजी. तुझ्या महिन्याची बाजी तू माझ्या राशन बाजी. नाव बजरंगाचं नाव होईल महाराष्ट्राची शान. जगणं हाय माझं यंकोबा मैदान. यंगोबा मैदान. यंकोबा मैदान. जगणं हाय माझं यंगोबा मैदान. हे नाव सांगू माझं की ओळख माझी? डिस्टर्ब होतो असं मला म्हणजे. पैलवान from Ichalkaranji, yo पैलवान from Ichalkaranji, yo पैलवान from Ichalkaranji, yo पैलवान from Ichalkaranji. जमलं ना भावानो? जमलं जमलं. तेव्हा सगळ्यांची अशी फुल ऑन एनर्जी आणि एवढे आवाज होते आणि एवढे टाळ्या येत होते, तेव्हा वाटलं की वा, म्हणजे आपला परफॉर्मन्स चांगला झालाय. तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.